रगडा चाट तयार करण्यासाठी आपण वाळलेला वाटाणा 4-5 तास भिजवून घेणार आहोत. आपला वाटाणा भिजला की आपण तो स्वच्छ धुवून कुकरला लावून घेणार आहोत. त्याच्याबरोबरच वाटाण्याबरोबरच आपण एक बटाटा देखील उकडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला एक बटाटा आणि वाटाणे कुकरला शिजवून झालेले आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून आपण त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, आल्याचा कीस, मिरचीचे तुकडे टाकून 1 मिनिट परतून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यात कांदा टमॅटो टाकून आपण मऊसूर होईपर्यंत कांदा टमाटर शिजवून घेणार आहोत. कांदा टमॅटो आपले शिजवून झाले की आपण त्याच्यामध्ये पिवळा शिजवलेला वाटाणा, एक उकडलेल्या बटाट्याचे काप टाकणार आहोत. त्यानंतर त्यात आपण मसाले टाकणार आहोत. त्यासाठी 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हलवून घेऊ. त्यानंतर आपण पावभाजीच्या मॅशरनी वाटाणा आणि बटाटा थोडा मॅश करून घेणार आहोत. वाटाणा बटाटा मॅश झाला की आपण चवीनुसार मीठ टाकून एक उकळी आणून देणार आहे. म्हणजे आपला रगडा तयार झाला. आता एका प्लेटमध्ये हा रगडा घेऊन त्याच्यावर पाणीपुरीच्या पुऱ्या कुस्करून टाकणार आहोत. नंतर कांदा टमॅटो टाकून चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी टाकून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकून धनेपूड, चाट मसाला आणि नायलॉनची शेव टाकून अशा प्रकारे आपला चाट तयार झाला.